मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळानकर. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये 193 देश आहेत. त्यापैकी बहुसंख्य देशाबरोबर भारताचे राजनैतिक संबंध आहेत. त्यातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी हे सातत्याने भारताच्या भेटीवरती असतात. ऑलमोस्ट एव्हरी वीक नवी दिल्लीमध्ये कोणत्या ना कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री, त्यांचे संरक्षण मंत्री, त्यांचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष हे भेटीवर येत असतात. त्या भेटीच्यामध्ये हस्तांदोलन होणं, कॉमन फोटो काढणं, एखादी प्रेस घेणं, हाही प्रकार चालू असतो. याच्यामध्ये फारसं नाविन्य आहे असं नाही आहे. परंतु आज भारताच्या भेटीवरती जे आलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये मात्र अनेक दृष्टिकोनातून ही भेट वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोण आहेत भारताच्या भेटीवरती? या आहेत जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान तकैची. या गेल्या 2 दिवसांपासून भारताच्या भेटीवरती आहे. 1 जुलै ते 3 जुलै असा 3 दिवसांचा त्यांचा भारताचा दौरा आहे. मित्रांनो, ह्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. जपानमध्ये आत्तापर्यंत 104 पंतप्रधान झाले. त्याच्यापैकी पहिली महिला पंतप्रधान, त्यांचा जो लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी आहे त्याच्या त्या नेत्या आहेत आणि कन्झर्वेटिव्ह म्हणून ओळखल्या जातात. आणि त्यांची म्हणजे विशेष म्हणजे जपानच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, पण मी अगदी आवर्जून सांगतो की जपान हा एक देश असा आहे की जो सातत्याने घड्याळाच्या काट्यावरती चालतो. त्यांच्यासाठी एक एक मिनिट, एक एक तास अतिशय महत्त्वाचा आहे. आणि अशा सातत्याने व्यस्त असणाऱ्या आणि जो देश कोणत्याही पद्धतीने आपला वेळ घालवत नाही, टाईमपास करत नाही, वेस्ट करत नाही टाईम, अशा देशाच्या पंतप्रधान 3 दिवसाच्या भारताच्या भेटीवरती आहेत. मित्रांनो, ही भेट तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी काही महिन्यांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारताच्या भेटीवरती आलेले होते. त्यांच्यावरती आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने अरेस्ट वॉरंट इश्यू केलेला आहे व्लादिमीर पुतिनच्या विरोधामध्ये. आणि जवळपास 115 देशांमध्ये ते व्हिजिट करू शकत नाही. अगदी बोटार मोजण्या एवढ्या देशांवरती व्लादिमीर पुतिन यांची व्हिजिट होती आणि त्यापैकी भारताच्या व्हिजिटवरती ते आले होते. त्याला ऐतिहासिक महत्त्व होतं. आणि तशाच पद्धतीने जपानच्या पंतप्रधान ज्या भारताच्या भेटीवरती आलेल्या आहेत त्याला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या भारताच्या भेटीवर का आल्या? कारण भारत आणि जपान यांच्यामध्ये ॲन्युअली म्हणजे दरवर्षी भारताचे पंतप्रधान आणि जपानचे पंतप्रधान परस्परांना भेटतात. कधी भारताचे पंतप्रधान तिथं जातात, कधी जपानचे पंतप्रधान आपल्याकडे येतात. आणि ही जी परंपरा ही 2006 पासून सुरू आहे. आणि आता ही 16वी बैठक होती. या 16व्या बैठकीसाठी जपानच्या पंतप्रधान ह्या भारताच्या भेटीवरती आलेले आहेत. परंतु ही भेट का महत्त्वाची आहे? अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. ही कोणत्या पार्श्वभूमीवरती होती आहे? आणि मी याची तुलना व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीबरोबर का करतो आहे? कारण ज्या पार्श्वभूमीवरती, ज्या बदलत्या भूराजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवरती भेट होती आहे, त्या दृष्टिकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची आहे. या भेटीच्या माध्यमातून केवळ 2 देशांमधले संबंध घनिष्ठ होणार नाही आहेत, ते एक स्ट्रॉंग मेसेज चायनाला जातोय, एक स्ट्रॉंग मेसेज अमेरिकेला जातोय. हा कोणता मेसेज आहे? काय मेसेज आहे? या भेटीत नेमकं काय घडतं आहे? ही का ऐतिहासिक भेट आहे? हे सगळे मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यापूर्वी थोडक्यामध्ये जपान देश आमच्यासाठी का महत्त्वाचा आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीयांना जपानविषयी जसं आपल्याला रशियाविषयी एक प्रेम आहे, आत्मिक प्रेम आहे. म्हणजे तुम्ही सर्वसामान्य भारतीयांना जर विचाराल, अगदी अमेरिकेच्या तुलनेमध्ये देखील रशियाविषयी आपले ज्याला म्हणतो की ज्याला माइंड कनेक्ट आहे, अशाच पद्धतीचा आपला माइंड कनेक्ट, आपला सोल कनेक्ट हा जपानबरोबर आहे. आणि त्याचं कारण आहे कारण या 2 देशांमधले संबंध ऐतिहासिक काळापासून आहे. आणि त्यांना जोडणारा इतिहास काळापासूनचा सगळ्यात मोठा दुवा कोणता असेल तर तो आहे बुद्ध धर्म, बुद्धिझम. मित्रांनो, बुद्धिझम जो भारतामध्ये जन्माला आला आणि जगभर पसरला, भारतातनंच बुद्धिझम हा जपानमध्ये देखील पसरलेला होता. त्या काळामध्ये भारतातले अनेक बुद्धिस्ट मॉंक्स हे जपानच्या व्हिजिटवरती जायचे. आणि जपानच्या व्हिजिटवरती या बुद्धिस्ट मॉंकच्या फिलॉसॉफीचा प्रचंड मोठा परिणाम हा जपानवरती झालेला होता. मित्रांनो, जसं संस्कृत भाषेचं महत्त्व भारतानंतर जर्मनीमध्ये आहे, तशाच पद्धतीने संस्कृत भाषेचं महत्त्व हे जपानमध्ये देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपल्या फ्रीडम स्ट्रगलच्या काळामध्ये आपल्या अनेक नेत्यांनी, त्या काळातल्या फ्रीडम स्ट्रगलच्या नेत्यांनी जपानला व्हिजिट केलेल्या होत्या. अनेक फिलॉसॉफर, स्कॉलर्सनी जपानला व्हिजिट केलेल्या होत्या. स्वामी विवेकानंद हे जपानच्या दौऱ्यावरती जाऊन आले होते. नोबेल लॉरेट रवींद्रनाथ टागोर हे जपानच्या दौऱ्यावरती जाऊन आलेले होते. त्यानंतर हे रिलेशन कंटिन्यू होते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आम्हाला जपानविषयी आकर्षण का बरं आहे? ते आकर्षण जसं बुद्धिझमच्या बाबतीमध्ये आहे, त्याला आणखीन एक कारण आहे. आणि ते कारण आहे जे फार महत्त्वाचं आहे, कदाचित तुमच्या कानावर आजपर्यंत आलेलं नसेल. मित्रांनो, जपान हा एकमेव आशियाई देश आहे की ज्यांनी एका युरोपियन देशाचा पराभव केला होता.
हा हिस्टॉरिकल इव्हेंट होता. 1905 मध्ये जपानने रशियाचा पराभव केलेला होता. लक्षात घ्या, हा पहिला आशियाई देश आहे की ज्यांनी एका युरोपियन देशाला झुकायला लावलेलं होतं. याचं कारण असं होतं की ह्या सगळे युरोपियन देश, मग रशिया आणि इव्हन पश्चिम युरोपीय देश पण एक कॉलोनियल पॉवर्स होते. त्यांच्याकडे अत्यंत स्ट्रॉंग आर्म्स आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन त्या ठिकाणी झालेलं होतं आणि शस्त्रास्त्राच्या जोरावरती आशियामध्ये त्यांनी अनेक कॉलोनीज, वसाहती निर्माण केलेल्या होत्या. त्यावेळेला संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणावरती युरोपियन देशांचा दबदबा होता. त्यांच्याकडे एम्पायर्स, राजे महाराजे होते आणि यांच्या कॉलोनीज आशिया आफ्रिका खंडात होत्या. अशा वेळेला जपान या छोट्याशा देशाने मित्रांनो रशियाला हरवलं 1905 मध्ये. म्हणून जपानकडे आशियाई राष्ट्रवादाचा जनक म्हणून पाहिलं जातं. एशियन नॅशनलिझमचा जनक म्हणून जपानकडे पाहिलं जातं आणि सातत्याने आपल्याला जपानकडनं एक प्रकारचं इन्स्पिरेशन हे मिळत गेलेलं आहे. अगदी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेला देखील जपानचं समर्थन होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानची भूमिका ही थोडी नकारात्मक होती, पण त्यानंतर मात्र या देशाने ज्या पद्धतीने आपला कायापालट घडून आणला, 1947 साली जसा भारत स्वतंत्र झाला त्याच वेळेला जपानची नवी राज्यघटना लिहिली गेली. मित्रांनो, ही राज्यघटना जी होती, ज्याला जपानची पोस्ट वॉर कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात, ही शांततेची राज्यघटना होती आणि ही अमेरिकेने प्रामुख्याने लिहिली होती. कारण जपानमध्ये लष्करी हुकुमशाही होती आणि त्याचा दुसऱ्या महायुद्धामधले जर्मन आणि इटली बरोबर जपान त्यांच्या बरोबरीने लढला होता वेस्टर्न पॉवरच्या अगेन्स्टमध्ये. त्यामुळे जपानला पनिश करण्यासाठी अमेरिकेने जपानवरती 2 अणुबॉम्ब 1945 मध्ये टाकलेले होते. हा देश बेचिराग झालेला होता आणि या देशाची शांततेची राज्यघटना 1947 ला अमेरिकेच्या नेतृत्वामध्ये लिहिली गेलेली होती. मित्रांनो, लक्षात घ्या, ही जगातली एकमेव अशी राज्यघटना आहे. जपान जगातला एकमेव असा देश आहे की ज्या देशाकडे सैन्य नाही आहे. लक्षात ठेवा, त्यांच्याकडे सेल्फ डिफेन्स फोर्सेस आहेत, त्याला ते सैन्य म्हणत नाही आहेत. म्हणून जपान कधीही कोणावरती आक्रमण करणार नाही. जपान आपलं लष्कर डेव्हलप करणार नाही. जपान कधीही लष्कर किंवा आपली टेक्नॉलॉजी इतरांना ट्रान्सफर करणार नाही. जपान कधी अण्वस्त्र बनवणार नाही. यासाठी जपानच्या राज्यघटनेमध्ये कलम 9 आर्टिकल 9 हे इन्सर्ट केलं गेलं आणि आजपर्यंत आर्टिकल 9 हे जपानच्या राज्यघटनेमध्ये इंटॅक्ट आहे. त्यामुळे जपानमध्ये सैन्य नाही आहे, जपानमध्ये सेल्फ डिफेन्स फोर्सेस आहेत. हे आवर्जून लक्षात ठेवा. जगातली एकमेव अशी राज्यघटना आहे की ती कोणत्याही देशाला सैन्य निर्माण, आर्मी जी आपण ज्याला म्हणतो, अशी निर्माण करण्यापासून परावृत्त करते. मित्रांनो, हा देश आणखीन आकर्षणाचं केंद्र भारतासाठी बनलेला आहे. तो यासाठी बनलेला आहे की जो देश 1945 मध्ये बेचिराग झाला होता, ज्या देशावरती पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा, नंतर कधी अणुबॉम्बचा वापर जगात झालेला नाहीये, त्यांच्या 2 शहरांवरती, हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब टाकला गेला होता. असा बेचिराग झालेला देश 1970 मध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला. अमेरिकेनंतर जपान होता. साधारणतः 25-30 वर्षांमध्ये जपानने असं काय मिरॅकल केलं आणि या मिरॅकलच्या माध्यमातून जपान कशा पद्धतीने पुढे गेला? जपाननी पहिल्यांदा FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचं मॉडेल हे इव्हॉल्व केलेलं होतं. जपान हा पहिला देश होता की ज्यांनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटवरती आपल्या GDPच्या 7 to 8% खर्च करायला सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे जपानचं एक वेगळं स्थान हे भारताच्या दृष्टिकोनातनं आहे. त्याला ऐतिहासिक मोठी पार्श्वभूमी आहे. आपण जर संस्कृतीच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर जसं बुद्धिझम आहे तशाच पद्धतीने जशी संस्कृत भाषा ही जपानमध्ये पॉप्युलर आहे, तसं इंडियन करी ही जपानमध्ये फार पॉप्युलर आहे आणि ती इंडियन करीचं महत्त्व जपानमध्ये पसरवण्याचं श्रेय हे रास बिहारी बोस यांना जातं आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर इंडियन करी ही जपानमध्ये पॉप्युलर आहे. तुमच्यापैकी काही जण जपानमध्ये गेले असतील तर त्यांना कल्पना आहे की इंडियन करीची टेस्ट ही फार वेगळ्या पद्धतीने किंवा त्याला वेगळ्या पद्धतीने ॲप्रिशिएट त्या ठिकाणी केलं जातं. या देशाबरोबर भारताने आपले राजनैतिक संबंध 1952 साली इस्टॅब्लिश केले आणि आता जर आपण बघितलं की भारत आणि जपान यांच्यामधल्या संबंधांचा विकास हा साधारणतः 3 ते 4 टप्प्यांमध्ये होतो. 1952 ते 1991 हा पहिला टप्पा आहे, ज्या काळामध्ये हे जे संबंध होते हे मित्रत्वाचे होते, परंतु ते खूप घनिष्ठ होते असे नाहीये. 1949 ला आपले तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जपानला एक हत्तीण प्रेझेंट केलेली होती. त्या हत्तींचं नाव इंदिरा असं होतं. जपानी मुलांसाठी ती हत्तीण त्यांना देण्यात आलेली होती. त्यामुळे आपले रिलेशन फ्रेंडली होते आणि ते फ्रेंडली रिलेशन मात्र क्लोज इकॉनॉमिक पार्टनरशिप नव्हती. पण 1991 ला जेव्हा PV नरसिंह राव भारताचे पंतप्रधान होते त्यावेळेला
आपण क्लोजर टाईज जपानबरोबर कशा करता येईल या संदर्भामध्ये विचार हा करायला सुरुवात केली. अटल बिहारी वाजपेयींनी 2000मध्ये सन 2000मध्ये जपानला संबंध डेव्हलप करण्यासाठी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मग तो ऐतिहासिक वर्ष उगवलं जे 2006चं होतं, ज्या वेळेला भारत आणि जपानने ठरवलं की परस्परांना या देशाचे प्रमुख परस्परांना प्रतिवर्षी भेटतील. मित्रांनो, भारताची अशा स्वरूपाची अरेंजमेंट ही फक्त जपानशिवाय एका देशाबरोबर आहे आणि ती रशियाबरोबर आहे. प्रतिवर्षी रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या पंतप्रधानांना भेटतात. तशाच पद्धतीने प्रतिवर्षी जपानचे पंतप्रधान भारताच्या पंतप्रधानांना भेटतात. त्यामुळे भारताची 193 देशांपैकी केवळ 2 देशांबरोबरच अशा प्रकारची अंडरस्टँडिंग आहे, अशा प्रकारचे रिलेशन्स आहेत. त्यामुळे 2006 पासून प्रतिवर्षी भारताचे पंतप्रधान आणि जपानचे पंतप्रधान परस्परांना भेटतात आणि आता ही 16वी 2026 मधली ही 16वी भेट होती. त्यासाठी तकाईची या भारताच्या भेटीवर आलेल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये एक ज्याला आपण म्हणतो की स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले त्यावेळेला स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला सुरुवात झाली आणि मग केवळ इकॉनॉमिक रिलेशन नाही आहे तर डिफेन्स रिलेशनमध्ये आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि हे संबंध आता इतके घनिष्ठ झालेत मित्रांनो. या 2 देशांमधला जो व्यापार आहे आता 27 अब्ज डॉलर्सपर्यंत गेला. जपान हा भारतामधला 5व्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर्स आहे. जपानकडनं भारताला प्रचंड सॉफ्ट लोन मिळत असतं. मित्रांनो, मी तुम्हाला काही उदाहरणं देतो, मोजकी उदाहरणं देतो तुम्हाला, कारण त्याच्यात आपला फार वेळ जाईल. दिल्ली मेट्रो, या दिल्ली मेट्रोचा पूर्ण सपोर्ट हा जपानचा आहे. त्याचप्रमाणे मुंबई दिल्ली हा जो इंडस्ट्रियल इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे त्याला पूर्णपणे सपोर्ट हा जपानचा आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन याला पूर्णपणे सपोर्ट हा जपानचा आहे. आणि आता आपले जे नॉर्थ ईस्टमधले राज्य आहेत त्यांच्या विकासासाठी जपानने कंबर कसलेली आहे आणि त्यासाठी जपान या ठिकाणी बिलियन येन हे इन्व्हेस्ट करत असतो. त्यामुळे भारताला प्रचंड मोठं लोन हे जपानकडनं सातत्याने मिळत असतं आणि त्याच्यामागचा आता जर 2 देशांमधला व्यापार पाहिला आपण तर हा साधारणतः 27 अब्जचा आहे. अर्थात त्याला व्यापार तूट आहे आणि ही जी व्यापार तूट आहे ही ॲक्च्युली जपानच्या पक्षामध्ये आहे, कारण जपान भारताला प्रतिवर्षी 21 अब्ज डॉलरच्या वस्तू भारताला एक्सपोर्ट करतो आणि भारत 6 अब्जच्या म्हणजे एकूण 27 अब्जचा व्यापार दोघांमधला झाला. भारताकडनं होणारा एक्सपोर्ट जो कमी आहे. भारत नेमकं काय एक्सपोर्ट करतो तर भारत जपानला जे एक्सपोर्ट करतो त्यामध्ये प्रामुख्याने आपण फूड आयटम्स आहे, जेम्स अँड ज्वेलरीज आहे, लेदर प्रॉडक्ट्स आहे, टेक्स्टाईल त्याच्यामध्ये आहे आणि मुख्य म्हणजे फार्मास्युटिकल आहे. या गोष्टी आणि रॉ मटेरियल अनेक बाबतीमधलं भारत जपानला प्रोव्हाइड करतो आणि जपान जो भारताला आहे तो हेवी इंडस्ट्री जी आहे, ऑटोमोबाईलचे पार्ट्स आहेत, हे मोठ्या प्रमाणावरती भारताला एक्सपोर्ट करतो. आजच्या घडीला 1400 जापनीज कंपन्या या भारतामध्ये काम करत आहेत आणि भारत आणि जपान यांच्यातले इकॉनॉमिक रिलेशन हे प्रचंड स्ट्रॉंग आहेत. आणि आता ह्या भेटीमध्ये असं ठरलंय तकाईचींच्या भेटीमध्ये की पुढच्या 10 वर्षामध्ये जपान भारतामध्ये साधारणतः 10 ट्रिलियन येन हे एवढी मोठी गुंतवणूक करणार आहे. 10 ट्रिलियन येन ही प्रचंड मोठी अमाऊंट झाली आणि वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी ह्या सगळ्या गोष्टी जपानच्या भारतामध्ये इन्व्हेस्ट केल्या जातील. आता मी या भेटीकडे मित्रांनो येतो की ही भेट कोणत्या पार्श्वभूमीवरती झाली आणि या भेटीला का ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचं कारण लक्षात ठेवा. आता अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये अमेरिकेचं पारंपरिक जे धोरण होतं त्याला पूर्णपणे बगल दिली गेली. साधारणतः गेल्या 20-25 वर्षामध्ये अमेरिकेच्या या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी अगदी बिल क्लिंटनपासून तर बायडनपर्यंत या सगळ्यांनी ज्या पद्धतीचं अमेरिकेचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण विकसित केलेलं होतं त्याच्या माध्यमातून त्यांनी चायनाला आपला नंबर 1चा कॉम्पिटिटर आणि एनिमी मानलेलं होतं. त्याचप्रमाणे आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये अमेरिकेने लक्ष केंद्रित केलं होतं. बराक ओबामांच्या काळामध्ये पिवॉट टू एशिया पॅसिफिक नावाचा एक प्रकल्पच हातामध्ये घेतला गेलेला होता. याचं कारण असं होतं की ज्या पद्धतीने चायना आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये पेनेट्रेशन करतोय, अनेक देशांमध्ये त्याचे सीमावाद चालू आहे, दक्षिण चीन समुद्रामध्ये असेल, चायनाने ज्या पद्धतीने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे त्यामुळे अमेरिकेच्या ट्रेड इंटरेस्टला धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून भारताकडे चायनाचा काउंटरवेट म्हणून 2001 पासून अमेरिकेने लक्ष द्यायला सुरुवात केली होती. मात्र डोनाल्ड ट्रम्प महाशय हे त्यांचा आता सेकंड टर्म सुरू झाला आणि त्यांनी ह्या अमेरिकेच्या धोरणाला बगल दिली. त्यांनी चायनाबरोबर मैत्री केलेली आहे आणि आता चायनाबरोबर मैत्री केल्यामुळे ज्या अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्या 4 देशांनी एकत्र येऊन क्वाड सारख्या गटाचा विकास केलेला होता चायनाच्या अगेन्स्टमध्ये, त्यामुळे आता
चायनाबरोबर अमेरिकेची मैत्री झाल्यामुळे भारताचं जे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स होतं अमेरिकेच्या धोरणामध्ये ते काही प्रमाणामध्ये आता कमी झालं आहे. डोनाल्ड ट्रम्प चायनाबरोबर पंगा घेत नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की चायनाकडे एक अशा प्रकारची वस्तू आहे, ती वस्तू अमेरिकेला पूर्णपणे नियंत्रणात आणू शकते आणि ती वस्तू आहे रेअर अर्थ मिनरल्स. मग हे रेअर अर्थ मिनरल जे आहेत हे आता ज्याच्यावरती अमेरिकेचं ओव्हरऑल इंडस्ट्रियल ग्रोथ असेल ही डिपेंड आहे. आणि ह्या रेअर अर्थ मिनरलची जी सप्लाय चेन आहे ही जवळपास 50% सप्लाय चेन चायना डॉमिनेट करतो. त्यामुळे अमेरिका चायनाबरोबर पंगा घेऊ शकत नाही आहे. आता प्रॉब्लेम निर्माण झाला आहे की भारताचे चीनबरोबर प्रॉब्लेम आहे, जपानचे चीनबरोबर प्रॉब्लेम आहेत. महत्त्वाची बाब असं आहे की जपान आणि चायना यांच्यातले संबंध अनेकदा तणावपूर्ण झाले आहेत. एक सेनकाकू आयलंड आहे जे एशिया पॅसिफिकमध्ये आहे. या सेनकाकू आयलंडवरनं बेटावरनं जपान आणि चायनामध्ये काही वर्षांपूर्वी युद्ध होणार होतं. इथपर्यंत तणावग्रस्त परिस्थिती होती. चायनाचा जो एक्सपान्शन होतोय ज्याला टेरिटोरियल टेररिझम असं देखील काही अभ्यासक म्हणतात, या चायनाच्या एक्सपान्शनला जर कंट्रोल करण्यासाठी त्याचा सगळ्यात मोठा त्रास जसा भारताला आहे तसा जपानला पण आहे. त्यामुळे अमेरिका भारताच्या आणि जपानच्या बरोबर होता, पण जर अमेरिकेनेच आपलं धोरण आता बदललेलं आहे त्यावेळेला आता अमेरिकेचं कितपत डोनाल्ड ट्रम्प भारताच्या मदतीला येतील आणि जपानच्या मदतीला येतील याच्यामध्ये मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि म्हणून भारत आणि जपानने आता एकत्र यायचं ठरवलं आहे. दोघांनी आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये कॉपरेशन वाढवायचं ठरवलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता ही भेट झालेली आहे. त्यामुळे ही भेट अनेक दृष्टिकोनातून ऐतिहासिक आहे. या भेटीचे दोन महत्त्वाची वैशिष्ट्य मित्रांनो मी तुमच्या पुढे मांडतो ज्यासाठी ऐतिहासिक आहे. यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे रुपी आणि येन यांच्यामधल्या दोन करन्सी, जपानची करन्सी येन आहे, भारताची करन्सी ही रुपी आहे. या दोघांमध्ये जो सेटलमेंटचा इश्यू आहे, आता दोघांमधला व्यापार भविष्यामध्ये रुपये आणि येनमध्ये होणार आहे आणि डॉलरला आता यांनी बगल द्यायचं ठरवलेलं आहे. डॉलरची जी मोनोपोली आहे व्यापारावरची, आंतरराष्ट्रीय व्यापारावरची, ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं जे प्रयत्न आता ब्रिक्सच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत, रशिया चायना प्रयत्न करता आहेत, आता जपान आणि भारत देखील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतील. जो व्यापार यापूर्वी डॉलरमध्ये व्हायचा तो व्यापार आता रुपयामध्ये आणि येनमध्ये होणार आहे. आणि जपानच्या $10 ट्रिलियन 10 ट्रिलियन येनच्या इन्व्हेस्टमेंट या भारतामध्ये होणार आहेत. त्यामुळे हा पहिला महत्त्वाचा दोघांमधला करार असेल की रुपी आणि येन यांच्या सेटलमेंटच्या बाबतीमध्ये याच्यातनं भारताची निर्यात वाढवणार, जो ट्रेड डेफिसिट तयार झाला, व्यापार तूट तयार झाली, ती कमी होण्यासाठी याच्या माध्यमातून मदत होणार आहे. आणि म्हणून हा एक पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं मी जसं तुम्हाला सांगितलं की जपान हा एक देश असा आहे की जो कोणाबरोबरही डिफेन्स टेक्नॉलॉजी शेअर करत नाही, कारण जपानची राज्यघटना ते अलाउड करत नाही. त्यामुळे कोणाच्याही मदतीला सैन्य पाठवणं असेल किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजी ज्याला सेन्सिटिव्ह यूज ड्युअल टेक्नॉलॉजी म्हणतात ती जपान कोणाबरोबर शेअर करत नाही. मात्र पहिल्यांदा एका प्रस्तावावरती तकाईची यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली आणि ती म्हणजे एक वॉरशिप जे आहे, हे वॉरशिपच्या बाबतीमध्ये ज्याला स्टील्थ प्रकाराचं वॉरशिप म्हणतात, फ्रिगेट म्हणतात, की जी अत्यंत अत्याधुनिक आहे, जे रडारमधनं देखील जे सुटू शकतात, अशा प्रकारचे वॉरशिप्स हे आता जपानच्या मदतीने भारतामध्ये बनले जाणार आहेत. आणि या संदर्भामध्ये आवश्यक असणारं तंत्रज्ञान हे जपान भारताला ट्रान्सफर करणार आहे. आणि ही अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची घडामोड आहे. हा अजून याच्या संदर्भामध्ये फायनल डिक्लेरेशन दोन्ही देशांकडनं झालेलं नाही आहे, पण या प्रस्तावावरती या भेटीदरम्यान महत्त्वाची चर्चा झाली आहे. याशिवाय ज्या 3-4 गोष्टींची चर्चा झाली त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो रेझिलियन्स सप्लाय चेन आहे, म्हणजे ज्याला चायना +1 असं म्हणतात, चायनानी आता जो ग्लोबल सप्लाय चेनवरती चायनाचा डॉमिनन्स आहे त्याला कमी करायचं असेल पोस्ट कोविड काळामध्ये, तर तुम्हाला भारताशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून सप्लाय चेन, रेझिलियंट सप्लाय चेनच्या बाबतीमध्ये चर्चा झाली. दुसरं मायक्रोचिपच्या बाबतीमध्ये चर्चा झाली, कारण आता मायक्रोचिपमध्ये भारत हा पुढे येऊ इच्छितो आहे. त्याच्यामध्ये अमेरिका असेल, साऊथ कोरिया, तैवान, जपान यांची प्रचंड मोठी मोनोपोली आहे, मास्टरी आहे. त्याच्या मदतीने मायक्रोचिपमध्ये आता तो पुढे येऊ दुसरं रेअर अर्थ मिनरलच्या बाबतीमध्ये आपण आता इलेक्ट्रिक व्हेकलकडे शिफ्ट होतो आहे, त्या संदर्भामध्ये देखील रेअर अर्थ मिनरल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या दृष्टिकोनातून दोन्ही देशांमध्ये कोलॅबोरेशन होणार आहे. एनर्जी सिक्युरिटी, विशेष करून बायोगॅसच्या संदर्भामध्ये दोन्ही देशांदरम्यान एक महत्त्वपूर्ण करार झाला. हरियाणामध्ये सुझुकीचा एक मोठा प्लांट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तकाईची यांनी लॉन्च केलेला आहे. या तर गोष्टी आहेच आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे डॉलरच्या मोनोपोलीला
भारत आणि जपान यांनी चॅलेंज करण्याची जी सुरुवात केली आहे आणि जपाननी ड्युअल यूज सेन्सिटिव्ह डिफेन्स टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या चर्चा झालेल्या आहेत ह्या अतिशय ऐतिहासिक आहेत. मित्रांनो, आता भारत आणि जपान हे दोन देश आहेत की ज्यांना चायनापासून धोका आहे. त्यामुळे भारत आणि जपानमध्ये चायनाला काउंटर करणं यासाठी ओव्हरलॅपिंग ऑफ इंटरेस्ट आहे. दोघांच्या हितसंबंधांमध्ये परस्पर व्यापकता आहे आणि या दोन गोष्टी भारत आणि जपानला एकत्र आणणार आहेत. पूर्वी बुद्धिझमनी भारत आणि जपानला एकत्र आलं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आझाद हिंद सेनेच्या बाबतीमध्ये होता, संस्कृत भाषेच्या बाबतीमध्ये होता, इंडियन करीच्या बाबतीमध्ये होता, जपानकडनं दिले जाणारे भारताला सॉफ्ट लोनच्या बाबतीमध्ये होता. आता दोघांना एकत्र आणण्यामध्ये चायना फॅक्टर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि त्यामुळे दोघंही हे सेलिंग इन सेम बोट अशा पद्धतीने असल्यामुळे भारत आणि जपान भविष्यामध्ये आणखीन एकत्र येण्याची सुरुवात ह्या भेटीपासून झाली असं आपल्याला म्हणावं लागेल.